गुड इव्हिनिंग अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। कसे आहात तुम्ही सगळे? मजेत आहात ना? मजेत असायलाच हवं। खूप खूप आनंदी राहा आणि माझे ब्लॉग्स बघत राहा। तर आजच्या ब्लॉगमध्ये ना मी तुमच्या सगळ्यांसोबत पातळ पोह्यांचा चिवडा झटकीपट आणि स्वादला खूप सुंदर लागतो, खायला खूप एकदम टेस्टी लागतो, खूप कुरकुरीत असा होतो। तर खूप काही टिप्स आणि ट्रिक्स शेअर करणार आहे ह्या रेसिपीच्या, तर तुम्ही हा ब्लॉग शेवटपर्यंत बघत राहा। तर इथे ना मी पातळ पोह्यांचं 500 ग्रॅमचं एक पॅक घेतलेलं आहे। तर मी 1 किलो पोहे घेणार आहे। तर सर्वप्रथम कढई आपल्याला गरम करून घ्यायची आणि बॅचेसमध्ये आपल्याला ते पोहे त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे थोडे थोडे। तर 3 ते 4दा आपण त्याच्यामध्ये पोहे टाकून घ्यायचे कढईमध्ये आणि व्यवस्थित असे आपल्याला ते भाजून घ्यायचे। तर पोहे भाजताना ना आपली गॅसची जी फ्लेम आहे ना ती मीडियम असली पाहिजे, एकदम हाय फ्लेमवर आपल्याला ते पोहे भाजून नाही घ्यायचे। तर एक बॅच माझी भाजून झालेली आहे, तर ती मी एका परातीत काढून घेते। तर तुम्ही बघू शकता आणि त्याच्यानंतर चमच्याच्या साहाय्याने आपल्याला ते व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे। तसेच हे सगळे मी पोहे 1 किलो भाजून घेतलेले आहेत। त्याच्यानंतर 1 वाटी मी शेंगदाणे घेतलेले आहेत, ते व्यवस्थित असे आपल्याला गोल्डन होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत। हा पोह्यांचा चिवडा इतका सुंदर होतो ना की म्हणजे झटकीपट होतो पण आणि झटकीपट असा खाऊन पण संपतो। तर पोह्यांवरती मी शेंगदाणे टाकलेले आहेत, तसंच डाळवं सुद्धा घ्यायचं आहे आपल्याला 1 वाटीभर आणि ते सुद्धा आपल्याला व्यवस्थित असं तळून घ्यायचं आहे गोल्डन कलर येईपर्यंत। तुम्ही बघू शकता डाळव्याचा कलर हा हळूहळू डार्क होत चाललाय। मीडियम गॅसवरच आपल्याला सगळ्या गोष्टी तळून घ्यायच्यात, एकदम हाय फ्लेमवर नाही तळून घ्यायचे। तर डाळवं सुद्धा आता आपलं तळून झालेलं आहे, ते पण आपण त्या पोह्यांवरती टाकून घेऊया। त्याच्यानंतर ना इथे मी एक सुकं खोबऱ्याची वाटी घेतलेली आहे आणि हे स्लायसर आहे। तर मी शक्यतो स्लायसरनीच ते कट करून घेते, म्हणजे एकदम पातळ अशा त्याच्या साली तयार होतात। तर तुम्ही बघू शकता की जे खोबरं आहे सुकं खोबरं ते किती पातळ असं किसलेलं गेलं आहे। अर्धी वाटीच मी खोबरं किसून घेतलेलं आहे। तर ते सुद्धा आपल्याला मीडियम आचेवर असं व्यवस्थित तळून घ्यायचं आहे गोल्डनिश कलर येईपर्यंत। त्याच्यानंतर मी इथे 7 ते 8 मिरच्या घेतल्यात आणि थोडासा कढीपत्ता घेतला आहे। तर मिरच्यांचं आपल्याला उभी स्लाइट मारून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर मध्ये कट करायचे आणि मग गरम तेलामध्ये आपल्याला तो मिरची आणि कढीपत्ता व्यवस्थित असं तळून घ्यायचं आहे। कढीपत्ता हा एकदम क्रंची झाला पाहिजे आणि मिरच्या आहेत त्यासुद्धा व्यवस्थित अशा तळल्या गेल्या पाहिजेत। तर आता मिरची आणि कढीपत्तासुद्धा आपण त्या पोह्यांवर टाकून घेऊया आणि त्याच्यानंतर ना आपल्याला एका चमच्याच्या साहाय्याने ते व्यवस्थित असं सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि त्याच्यानंतर मी अर्धी वाटी बडीशोप घेतलेली आहे आणि अर्धी वाटीपेक्षा थोडी कमी राई घेतलेली आहे, छोटी वाटी घ्यायची आणि 1 मोठा चमचा आपल्याला हळद टाकून घ्यायची, कारण 1 किलो पोहे आहेत। तर त्याच्यामुळे आपल्याला हळदसुद्धा व्यवस्थित लागली पाहिजे आणि तेलसुद्धा व्यवस्थित लागलं पाहिजे। तर गरम तेलामध्ये आपल्याला हे व्यवस्थित फोडणी तयार करून घ्यायची आहे। आणि ही जी फोडणी आहे ना तयार केलेली ती आपल्याला त्या पोह्यांवर घालून घ्यायची आहे। तर आता ही फोडणी मी पोह्यांवर घालून घेतलेली आहे। तर आता काय करायचं ना आपल्याला पुन्हा ते व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे, एकदम खालून वरती पोहे सगळे मिक्स करून घ्यायचे, म्हणजे जी आपण फोडणी टाकलेली आहे ना पोह्यांवर ती खूप सुंदर अशी दिसेल। तर आता मी इथे काय केलं 2 चमचे घेतलेत आणि 2 चमच्यांच्या साहाय्याने मी व्यवस्थित असं मिक्स करून घेते। त्याच्यानंतर आपल्याला ना त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं। तर 1 मोठा चमचा आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे।
सगळ्या पोह्यांना व्यवस्थित असं मीठ लागलं पाहिजे आणि त्याच्यानंतर पुन्हा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। खूप झटकीपट होतो हा चिवडा आणि अगदी कमी साहित्यात होतो, पण इतका सुंदर लागतो। संध्याकाळच्या नाश्त्यासाठी किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी सुद्धा हा पोहे आणि चहा आपण जरी घेतला ना तरी पण आपला पोटभर असा नाश्ता होतो मस्तपैकी। तर जवळजवळ अर्ध्या तासाच्या आत माझा हा चिवडा झालेला आहे आणि मी काय केले की अर्धी वाटीपेक्षा थोडीशी कमी अशी मी साखर मिक्सरला लावून घेतली, म्हणजे पिठी साखर आपण म्हणू शकतो, तर ती सुद्धा टाकून घ्यायची आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर झटकीपट असा कुरकुरीत पातळ पोह्यांचा चिवडा आपला रेडी झालेला आहे। तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। थँक्यू। तर हा पातळ पोह्यांच्या चिवड्याचा ब्लॉग, ही रेसिपी शेअर केली, ती तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका।